मित्रांनो, आमची मोटर खराब झालेली आहे आणि मोटर फसून बसलेली आहे. आमच्यानं निघत नाही म्हणून आम्ही दुसरे मेकॅनिक बोलवले आहेत आणि जी दोरी बांधली होती ते साईडला दोरी दिसत आहे बघा, ती दोरीसुद्धा तुटून निघालेली आहे. आता हे माणसं आलेले आहेत, हे माणसं ठोकून काढत आहेत, घोडी लावत आहेत. आता थोड्या वेळाने बघा, हे राजू सरपाते सुद्धा आहे तिथं फिरत आहेत. हे चिखलीहून माणसं आणलेले आहेत मोटर काढण्यासाठी. स्पेशल टीम आहे बघा. ते तोंड निघत नाही, त्यांना ते तोंड ठोकून काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. बघा, ऊन बी खूप आहे, ठोकत आहेत बघा. खूप छान असा प्रयत्न करत आहेत, पाना लावून फिरवित आहेत. आता तरी काय फिरत नाही बघा. सबल लावून पाना लावून फिरवत आहेत, कोशिश करायत तरी पण नाही. आता हे आमचा छोटा भाऊ बंधू हे ठोकून बघत आहेत, हातोडीनं ठोकत आहेत. बघा, फिरलं की आरामात हातोडी ठोकून पाणी टाकून बघत आहेत. आता बघा, फिरलं बघा गणपती. खूप छान. आता वरचं बेंड निघालेलं आहे. बघूया याच्या पुढे काय करतात त्यांनी. त्या पैपामध्ये टाकण्यासाठी गजाळी आणलेली आहे. ते दोघं जण गजाळी लांब करत आहेत. चाराने गजाळी आहे बघा. त्या पैपाच्या मधातून गजाळी सोडत आहेत. त्याचं म्हणणं आहे त्या मोटरला खाली नट असतो, त्या नटाला जाऊन ते हुक अडकते आणि मोटर वरी काढता येते. आता गजाळी टाकीत आहेत ते पैपामधून आणि खूप जाम अशी मोटर होऊन बसलेली आहे. गेली उतरली. आता खूप परेशान आम्ही तर झालोच आणि ही मेकॅनिकसुद्धा परेशान होत आहे. आम्ही बरेच बार काढले. हे राजू सरपाते हे आम्ही बरेच बार काढलेले आहेत मोटर. असं नाही की आम्हाला काढता येत नाही. आम्ही पुष्कळ बार काढलेले आहेत आणि आज पहिली बार असं झालेलं आहे बघा. गजाळी आथरलेली आहे चाराने खूप लांब. एक मधात टाकत आहे ते बघा, गजाळी सोडत आहेत मधात पैपामधून. मेकॅनिक आहेत हे राजू सरपाते आहेत बघा. तुम्हाला दिसत आहे का गजाळी इकडे लांब आथरलेली आहे. ऊन सुद्धा खूप आहे बघा, सोडत आहेत मधामध्ये. हे दोघं जण मेकॅनिक आहेत. ते माझा भाऊ आहे दत्ता बुक्तरे, मोठे बंधू. हे राजू सरपाते. चेन ब्लॉक आहे, चेन ब्लॉक न बघा आता सोडत आहेत बघा मधात. बघूया आपण. गजाळी सरळ करत आहेत. जिथं जिथं बेंड झालेली आहे तिथं गजाळी ते सरळ करत आहेत. बघा, हे माझा छोटा भाऊ प्रकाश बुक्तरे. तिकडं आमची गाडी थांबलेली आहे, सावलीला उभी केली आहे बघा. गजाळी सोडत आहेत. ऊन बी खूप झालेलं आहे, परेशान होत आहेत उन्हामध्ये. घामागरज झालेली आहे. अडकायचा प्रयत्न करत आहे ते, पोचली नाही आणखी गजाळी. खालीवरी करून टाकत आहेत त्यांनी. बघा, हे बुद्धरत्न माझ्या भावाचा मुलगा आणि त्याच्यापाशी आहे त्याचा मुलगा, माझा नातू. हे मेकॅनिक बघा गजाळीचे बंडल खोलत आहेत. वरचे वर गुता होऊ नये म्हणून
सवत खोलत आहेत, सवत टाकत आहेत. आता ही लांब करत आहेत गजाळी. मारुती बुक्तरे ऑटोमध्ये बसलेले आहेत. गजाळी सोडलेली आहे मधात. त्या माणसाने हाताने पाना लावून गजाळीला धरलेला आहे, कारण का खूप लोड आलेला आहे आता. गजाळी खोलत आहेत पूर्णपणे. ऊन बघल्या की मेन रोडवरून ऑटो वगैरे येत आहेत, जात आहेत, मोटरसायकली जात आहेत, आपल्याकडे बघत आहेत काय करायचे काय नाही. पंपावर आपले गिरायकी येत आहेत, पाणी विचारत आहेत, जात आहेत. त्यांना आपण सांगत आहोत आमची मोटर खराब झालेली आहे. बघा, प्रयत्न करत आहेत ते मोटरपर्यंत पोहोचविण्याचा. तार गजाळी टाकलेली आहे त्यांनी. बघा आता गजाळी नीट करायला. ऊन किती चमकत आहे. उन्हाचं पाणी पित जा जास्त. वाकतच राहते. सोडली बघा, तेवढी गजाळी सोडलेली आहे. 300 फूट बोर आहे आपला आणि पाईपलाईन कमी आहे. 350 फूट बोर आहे, 300 पाईपलाईन आहे. आता मला वाटते की गजाळी संपलेली आहे. तिथपर्यंत पोहोचली किंवा नाही आता त्यांनाच माहीत आहे. बघत आहेत त्यांनी उचलू गजाळी. गजाळी टाकण्याचं कारण की आमची दोरी तुटून बसलेली आहे, वरी निघाली आहे दोरी पूर्णपणे. नाही, गजाळी पोहोचली नाही तिथपर्यंत. पुन्हा उचलून काढत आहेत. आता दुसरं बंडल खोलत आहेत त्याला जॉईंट मारण्यासाठी. लेकरं सावलीला खेळत आहेत, मुलं लहान. तुम्ही पाहू शकता हे घोडीचं सामान आहे. त्या गजाळीला जॉईंट मारत आहेत. गजाळी सरळ करून जॉईंट मारत आहेत. बघा, जॉईंट मारत आहेत त्यांनी. ऊन किती आहे बघा, किती तापलेलं आहे ऊन. चमकत आहे ऊन. गजाळी सरळ करत आहेत. वाकली असलेली गजाळी सरळ करून तिथं जॉईंट देत आहेत त्यांनी. हे बघा, धरले जॉईंट. आता बांधत आहेत. बांधी तारानं बांधत आहेत, सरळ करत आहेत. आता दुधमल आहे काय? सरळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुधमल राहुल आहे. बघा, सरळ केली आहे आता गजाळी. आता तारानं बांधी करत आहेत त्याची. ते बारकू आमच्या गावातला मेकॅनिक आहे. दोन्ही गजाळ्याचा जॉईंट मारत आहे. मग इकत आणून खायचं, मग मस्त वाटतं. इकत तर चांगला वाटतंय. येडे मारत आहेत. मजबूत पकड होते म्हणे त्याला. हो, महाग झाली की मग कच्चे पिकलेले टमाटर खावा वाटते. कच्चा असल्यावर खावा वाटत नाही.
बघा बांधणं झालेली आहे, जॉईंट दिला त्यांनी, जॉईंट दिलेला आहे गजाळीला. गजाळी म्हणून मला कोणाच्या लाईव्हवर जाताही न झाले आणि लाईव्ह सुद्धा घेताही न झाली माझी, कारण का मी स्वतःच परेशान आहे. मी कुणाचे व्हिडिओ सुद्धा बघण्यात येत नाही. हे सर्व काम झाल्यानंतर आपण सर्वांना सपोर्ट करूया. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक आहे की मोटर जर तुमची अशी पडली किंवा काही झालं तर घाबरू नका. मोटर निघती, काढणारे खूप माहीर आहेत आपल्या भारतामध्ये. खूप मेकॅनिक आहेत, चांगले मेकॅनिक आहेत. कशी पडली राहू द्या मोटर विहिरीमध्ये, आपलं बोरमध्ये, बोरमध्ये कशी पडली राहू द्या, हे उचलून काढतात बघा. गजाळी सोडत आहेत पुन्हा. पूर्णपणे गजाळी सोडत आहेत. आता शेवटपर्यंत मोटरपर्यंत गजाळी सोडावं लागते म्हणतात खाली. आणि मोटरला जे आपण नट लावलेला असतो, जॉईंट मारलेला असतो, त्या जॉईंटमध्ये जाऊन फसते म्हणा गजाळी. आणि खाली हुक आहे. आता जेवढी कामाची तेवढी गजाळी घेत आहेत आणि बाकीची गजाळी जंटापासून त्यांना काढून टाकत आहेत, म्हणजे त्यांना काम करण्यासाठी सोपं जावं म्हणून. आता ही गजाळी काय करतात, या जॉईंट टाऊन खुली करत आहेत. बघ खुली केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता त्या हुकामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. क्लॅम्प काढलेली आहे जुनी, पहिल्यांदा लावलेली. क्लॅम्प पट्टी म्हणतात, त्या हातामध्ये आहे ते क्लॅम्प पट्टी. याच्यामध्ये पोतं काढलेलं आहे बघा. पोत्यामध्ये काय आहे ते बघूया आपण. आपला तरी काय माहीत पोत्यामध्ये काय आहे ते. जादू पिछडी ही घोडी आहे बघा. आता घोडी उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. घोडी, याला घोडी म्हणतात. 3 पैपाची. पैपामध्ये पोत्यात चेन ब्लॉक आहे बघा. जादू खिचडी चेन ब्लॉक लावलेला आहे. याला चेन ब्लॉक म्हणतात. घोडीला बिलकुल बरोबर सेट करत आहेत. त्या सरळ मोटरचं आणि घोडीचं चेन ब्लॉकचं लेवल काढत आहेत त्यांनी. बघा आता चेन ब्लॉकच्या साहाय्यानं मोटरवर उचलीत आहेत. गजाळी फसलेली आहे त्या हुकामध्ये. मोटर आपल्या हळूहळू वर येत आहे. बघा मोटरवर ताण बसलेला आहे गजाळीवर. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मोटरवर ताण बसलेला आहे बघा. अशा प्रकारे वाटत आहे त्या माणसाला सुद्धा चेन ओढण्यासाठी ताकद मोपावी लागते. म्हणजे कोण्या प्रकारे मोटर वर येत आहे. जास्त बी धडधड ओढता येत नाही, हिसाबानं ओढत आहे ते. एकदम जास्त पॉवर देता येत नाही.
बघा वेट भरपूर आहे, वजन नाही, जमलं नाही, हुक तुटला, गजाळी बाहेर काढत आहेत. जे खाली गजाळी होती ना त्यांचं म्हणणं ते हुक तुटलेलं आहे. आता ते हुक बसवीत आहे. पाणी प्यायला आला असेल तर. तो माझा मोठा भाऊ आहे दत्ता भुक्तरे. बाजूला जे रुमाल गॅसची गाडी सुद्धा आलेली आहे मधामध्ये मेन रोडला. इंडियन गॅस, श्यामा इंडस्ट्री. आमचा पाहुणा आहे. पुन्हा हे टाकत आहेत गजाळी मधात. बघा पाहू शकता तुम्ही, ढकलीत आहेत मधामध्ये गजाळी सरळ करू करू. ऊन खूप तापलेलं आहे, खूप परेशान होत आहेत मोटर काढण्यासाठी. गजाळी वरच्या हुक आहे पाईपाला जॉईंट, त्याच्यामध्ये अडकून बसलेली आहे. तेव्हा ते गजाळी फिरविली की सटकर खाली निष्ठायले हुक का म्हणून चालली आता खाली. आज माग व्हायले म्हणून पूर्णपणे दुसरा हुक तयार केलेला आहे. तुम्हाला काय किनापट्टी वरी लावली का तुम्ही तसं करायला बघा अडकीला अडकवायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यात. खाली ते राहिले वरी त्या हुकामध्ये दुमार अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. लहान मुलं बघा कशी उन्हामध्ये फिरत आहेत तिकडे. लहान मुलाला म्हणतात ऊन लागत नाही का, त्यांचा जीव नसतो असतो, मात्र ते कदर करत नाहीत लहान उन्हाची. येऊ देत ये म्हणावं. बघा पुन्हा अडकलेला आहे, पुन्हा कोशिश करत आहे दुमार. दुमार उचलायचे प्रयत्न करत आहे. हुक तुटला बघा, आणखी निष्ठला हुक निष्ठला. पुन्हा हुक बसविण्याचा प्रयत्न करत आहे. मोटरमध्ये हुक अडकविण्याचा पुन्हा एकदा ट्राय करत आहेत. नाही बघा, नाही अडकला. ते म्हणत आहेत अडकला की तेव्हा समजते. ते फिरल्यानंतर काय होते, ते हुक जे एका साईडला असतो तो सुद्धा गजाळी संघ फिरणारच ना. पुढच्या ब्लॉक मध्ये पाहूया.